आज आता श्रीचरणी 63व पुष्प आपण समर्पण करतो. श्री गणेशाय नमः. सजेति सिंधुरोद्नो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वनिर्वितमसारासन्ना श्रीविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारदौराया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासन या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं भङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता 63व पुष्प आपण श्रीचरणी अर्पण करतोय. संत महिपती महाराजांनी दिलेली संतचरित्र आहे. त्यातला भक्तिविजय ग्रंथातला आता 20वा अध्याय सुरू आहे. श्री गणेशाय नमः. श्री गोपालकृष्णाय नमः. निज भक्त कथा ऐकता सुरस सर्व सुखे आनायसे ओढंगती त्यास श्रोतियासी तुष्टोनी जगन्निवास सायुज्य पदासी पावे. भक्त कथा ऐकताना माणसाला आनंद वाटतो. आनंदाच्या लहरी मनामध्ये निर्माण होतात आणि परमात्मा त्याच्यावरती प्रसन्न होतो. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. शांती क्षमा येऊनी पाही अखंड वस्ती ज्याचे त्याचे हृदय अनेक शुद्ध सत्व गुण तोही येतलवलाही निजप्रीती. कथा ऐकल्याने काय होतं? आपल्या मनामध्ये शांती निर्माण होते. आपल्या मनामध्ये क्षमेचा भाव निर्माण होतो. इतकं आपण बघा, परमार्थाला लागण्याच्या आधीची आपली मानसिक अवस्था आणि परमार्थ करायला लागल्यानंतरची आपली मानसिक अवस्था यातला फरक आपल्याला लक्षात येतो. कथा श्रवण करण्याच्या आधी म्हणजे कोणी 10 वर्ष आधी सुरुवात केली असेल, कोणी 25 वर्ष आधी सुरुवात केली असेल, कोणी 40-40 वर्ष कथा ऐकत असेल, कोणी नुकतीच कथा ऐकायला सुरुवात केली असेल. पण परमार्थाला लागण्यापूर्वीची आपली अवस्था आणि परमार्थ सुरू केल्यानंतरची आपली मानसिक अवस्था याच्यातला फरक आपल्याला लक्षात येतो. पूर्वी आपण साध्या साध्या गोष्टीने चिडत होतो. पूर्वी आपण क्षुल्लक गोष्टी मनात ठेवत होतो. आता आपण काय करतो? ऐकतो आणि सोडून देतो. मनावर घेत नाही. पूर्वी आपण प्रत्येक गोष्ट मनावर घेत होतो. आता आपण त्या गोष्टी मनावर घेत नाही. चालायचं. एखाद्या माणसाचा स्वभाव आहे, त्याच्याकडनं चांगलीची अपेक्षा आपण काय करणार? असं म्हणून आपण त्याला जाऊ द्या. जसं दारू पिणारा मनुष्य शिव्या देणार. आता त्याचं काय? त्याने दारू पिल्यानंतर दिलेल्या शिव्या त्या काय आपण मनावर घेणार? त्याची दारू उतरली की तो चांगलंच बोलायला लागतो. म्हणजे हा जो बोलतोय तो कोण बोलतोय? दारू बोलतोय. तसा एखादा मनुष्य रागामध्ये आल्यानंतर 2-4 शब्द बोलून जातो. मग आपण काय म्हणतो? पूर्वी आपण ते रागात बोललेले लक्षात ठेवत होतो. आता आपण रागात बोललेले लक्षात ठेवत नाही. आपण काय म्हणतो? नाही हो, तो चिडला आहे ना म्हणून असं बोलतोय. तो एरवी तसा नाही आहे. त्याला राग आला ना मग त्याला भान राहत नाही काय बोलावं काय बोलू नये. तो थोडा शांत झाला ना त्याचं त्याला कळेल आपण चुकलोय म्हणून. म्हणजे आपण आता पूर्वी जसे रागवत होतो तसे रागवत नाही. पूर्वी जसा आपल्याला सोस होता, अमुक पाहिजे तमुक पाहिजे तमुक पाहिजे, तो हळूहळू कमी होत जातो. आपण म्हणतो नाही आता माझ्याकडे साड्या भरपूर आहेत, आता नाही साडी घेतली चालेल. आपण वयस्कर आमच्यासारखी वयस्कर माणसं आपण म्हणतो नाही पॅन्ट पीस शर्ट पीस आता भरपूर आहे, आता नवीन आणू नका, नवीन आम्हाला काही देऊ नका, पॅन्ट देऊ नका, शर्ट देऊ नका, आहे माझ्याकडे भरपूर. अहो आहे तेच घालता येत नाही. आहे शिवलेले कपडे धड आपल्याला घालता येत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपल्याला पूर्वीच्या काळी जो कपड्याचा सोस होता, दागिन्यांचा सोस होता, आपण म्हणतो नाही आता आपल्याला काय करायचं आहे? आता तुम्ही नवीन आहेत तुम्ही घ्या, नवीन तुम्ही तरुण आहात तुम्ही कपडे घ्या, तुम्ही तरुण आहात तुम्ही दागिने घ्या. आता मला काय दागिन्याचा सोस नाही. आता मला काय म्हणाले कपड्याचाही सोस राहिला नाही. आता पूर्वी हॉटेलात जात होतो, सिनेमा पाहायला जात होतो, आता सिनेमाचाही सोस राहिला नाही. आता म्हणाले हॉटेलाचाही सोस राहिला नाही. घरातच 2 पदार्थ करून खावीत असं वाटायला लागलं. आता नाही बाहेर जायचे तेवढी आवड राहिली नाही. म्हणजे काय झालं?
अहो हळूहळू हळूहळू आपल्यामध्ये फरक पडत गेला का नाही, आपल्याला कळतं. आसक्ती कमी होत गेली, गुंतवणूक कमी होत गेली. नाही ही मुलं लहान होती त्यावेळेला आपल्या ऐकत होती. आता मुलं मोठी झाली, ती कशी ऐकतील आपलं? त्यांनाही आता विचार करता यायला लागला आहे ना. आता त्यांची लग्न झाली, त्यांना मुलं बाळं झाली, त्यांचा प्रपंच आहे, त्यांना त्यांच्या मुलाची काळजी आहे. त्यांनी मुलाचा विचार करणार, आपण तिकडे दुर्लक्ष करायचं. त्यांनी मुलाला मारायला लागले त्यांच्या, की आपण मध्ये आडवं येतो, हे त्याला मारू नको, त्याला मारू नको. आपण काय करायचं, गप्प बसा. त्या मुलाला शिस्त लावायचं काम त्यांचंच आई वडिलाचं, त्यानं काय करतील त्याला करू द्यायचं. नंतर त्या मुलाला जवळ घ्या, त्याला गोड बोला, तो भाग निराळा. पण ते शिस्त लावत असताना आपण मध्ये बोलायचं नाही. मग हे आपल्याला हळूहळू कळायला लागतं ना. म्हणजे आपला हळूहळू सगळ्यामधली जी गुंतवणूक आहे आपली, ती हळूहळू कमी करत यायला लागलो. आपण विचार करतो आहे, सांगून सुद्धा ऐकत नाहीत. मग सांगण्यात काय अर्थ आहे? मग आपण सांगायचं सोडतो का हो? सांगायचं सोडत नाही, पण नाही ऐकले तर त्याचं वाईट वाटत नाही. लक्षात घ्या. पूर्वी आपल्याला त्याने आपलं नाही ऐकलं की वाईट वाटत होतं. आता आपण सांगायचं काम करतोच आहे, पण नाही ऐकलं तर वाईट वाटत नाही. हे काय आहे? परिवर्तन आहे ना. हे कथा श्रवण केल्यानंतरचं परिवर्तन आहे. मग आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये काही परिवर्तन झाले का नाही? तर झालंय. काय म्हटलंय पहा, शांती क्षमा येऊने पाही, अखंड वस्ती त्याचे हृदयी, अनेक शुद्ध सत्व गुण तोही, एतलवलाही निजप्रीती. हळूहळू आपल्या मनातला सत्वगुण वाढत जातो. हळूहळू नामाची गोडी वाढत जाते, हळूहळू श्रवणाची गोडी वाढत जाते. काम क्रोध पळते देहातून, सकळ दुरितांचे वैदन, न धरुनी लज्जाभिमान, वर्णित गुण श्री हरिकीर्तने. हळूहळू काम क्रोध कमी व्हायला लागतात. आपलं पाप करण्याची वृत्ती हळूहळू कमी होत जाते. भगवंताचं नामसंकीर्तन करताना, ऐकताना आपल्याला आता लाज वाटत नाही का हो? तुम्ही काही प्रवचन ऐकता का, कथा ऐकता का? त्याची लाज वाटत नाही. हो, मी प्रवचन ऐकतो, मी कीर्तन ऐकतो, मी कथा ऐकतो. आता आपल्याला त्याची लाज वाटत नाही. लोक काय म्हणतील? न वर्णिता गुण हरिकीर्तने, रिद्धी सिद्धी इंद्रपदासी, प्रारब्धे तानगणित त्यासे, हे सात्विक वैराग्य मानसी लतयासे अनायासे. आता रिद्धी सिद्धी इंद्रपद दिलं तरी तो म्हणतो नको, मला काय पाहिजे? नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सर. आता त्याला सत्संगाचं महत्त्व कळलंय. तो म्हणतो ह्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं काय? सत्संग महत्त्वाचा आहे. रिद्धी सिद्धी इंद्रपदासे, प्रारब्ध येताना गणित त्यासे, सात्विक वैराग्य मानसे येईल तयासे अनायासे. याला सात्विक वैराग्य म्हणतात. ते हळूहळू येत जातं माणसाला. ऐसा अंतरे देखून नेम, मग प्रसन्न होईल पुरुषोत्तम, आपुले भजनी देऊनी प्रेम, हरिल भव भ्रम तात्काळी. आणि अशी आपल्यामध्ये झालेला, आपल्या वृत्तीत झालेला फरक कुणाला कळतो? त्या भगवंता तो बघतो बघ आपल्याकडे, गजानन महाराज आपल्याकडे बघतो. आपल्यामध्ये झालेला फरक आपल्या सद्गुरूंना कळतो. काय म्हटलंय पहा, ऐसा अंतरी देखोनी नेमक प्रसन्न होईल पुरुषोत्तम. असा आपल्यामध्ये झालेला बदल पाहून भगवंताला आनंद होईल. मग प्रसन्न होईल पुरुषोत्तम, आपुले भजने देऊनी प्रेम, हरिल भवभ्रम तात्काळी. मग तो परमात्मा प्रसन्न झाल्यावर काय करतो बघा, आपुले भजने देऊनी प्रेम. आपल्या नामस्मरणातलं प्रेम तो देतो. म्हणजे पूर्वी आपण जप करत होतो, तो काय एक चातुर्मासातला नेम म्हणा, किंवा आता हा करोना कमी व्हावा म्हणून केलेला जप म्हणा, काही तर निमित्ताने आपण जप करत होतो. आता निमित्त काही नाही, आता नामातलं प्रेम वाढलंय म्हणून जप करतोय. भगवंत काय करतो? आपल्या नामाचं प्रेम देतो. आपण एरवी नाम घेणं निराळं आहे आणि प्रेमाने नाम घेणं निराळं आहे. आपुले भजनी देवनी प्रेम, हरिल भवभ्रम तात्काळे.
ऐसी भक्त कथीची गोडी थोरी पार्वती सांगे त्रिपुरारे म्हणून अवधान भक्त चतुरी द्यावे निर्धारे निजनिष्ठे. अशी ही भक्ती कथेची गोडी कोण कोणाला सांगताय? शंकर पार्वतीला सांगताय. जोगा परमानंद भक्त 12 ग्रामात होता राहता अखंड उदास आणि विरक्त वैराग्य भरित सर्वदा. जोगा परमानंद नावाचा भक्त बार्शीत राहत होता. जोगा परमानंद भक्त 12 ग्रामात होता राहता अखंड उदास आणि विरक्त वैराग्य भरित सर्वदा. त्याची वृत्ती कशी होती? माणसाच्या वृत्तीला महत्त्व आहे बरं का. एखाद्या माणसाला सारखं मागायची सवय असली ना, कोणाकडे जाऊन मागायचं ही सवय असली, आता त्याला श्रीमंती जरी आली ना तरी त्याची ही वृत्ती कमी होत नाही लोकांकडनं मागायची. लक्षात घ्या, ही वृत्ती बदलली पाहिजे. श्रीमंती आली ना, आता मागणं कमी करणं बाबा. पण ती दारिद्र्य अवस्थेमध्ये जी मागण्याची वृत्ती होती, मला द्या, लोकांकडनं द्या, त्याच्याकडे काय असेल ते मला कसं मिळेल, आता श्रीमंत झाल्यानं सुद्धा तीच वृत्ती राहिली तुझ्यात, तर तुझ्यात फरक काय पडला बाबा. ठीक आहे, गरीब होतास तू, त्यावेळेला लोकांकडे मागत होतास, ठीक आहे. आता तुला दिलंय ना देवाने ऐश्वर, आता तू कशाला लोकांपुढे हात पसरतो. ती वृत्ती बदलली पाहिजे. नाही बदलली तर श्रीमंत येऊन उपयोग काय आहे. जोगा परमानंद भक्त 12 ग्रामात होता राहत अखंड उदास आणि विरक्त. अखंड उदास वृत्ती होती आणि विरक्त होता. वैराग्य भरित सर्वदा राम कृष्ण नारायण हिची सर्वदा करीत भजना. गावात करून भिक्षाटन कुटुंब रक्षण करत असे. रामकृष्ण हरी असा जप करायचा, भिक्षा मागायचा आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं. अखंड वृत्तीस समाधान. बघा, वृत्ती आलं ना, मग आत्ता विषय काय चालला, आपली वृत्ती बदलली पाहिजे. ही वृत्ती कशी पाहिजे? समाधानी वृत्ती पाहिजे. वृत्ती बनली पाहिजे आपली. ती आहे त्यात आनंद मानायचा, आहे त्यात समाधान मानायचं, ही वृत्ती पाहिजे. आत्ता शिळी भाकरी मिळाली ना, ठीक आहे बाबा, आत्ता मला भूक लागली तर शिडी का होईना शिळी भाकरी, थोड्या वेळाने ताजी मिळेल तर मिळू देत ना, पण आत्ता मला वेळेला मिळाली की नाही, जे मिळालं त्यात आनंद मानायचा आहे की नाही. पाची पक्वाने मिळतील तेव्हा मिळतील, पण आत्ता भूक लागल्यावर मिळालं तर घ्यायला काय हरकत आहे. काय म्हणताय पहा, अखंड वृत्ती समाधान. समाधान ही वृत्ती झाली पाहिजे आणि अखंड समाधान पाहिजे. जे मिळेल त्यात समाधान. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्या मनामध्ये समाधान पाहिजे. समाधान बाहेरनं येत नाही, ते मनातलं समाधान लागतं. अखंड वृत्ती समाधान नेणे काहीच मानापमान. कोणी मान दिला काय, न दिला काय. लक्षात घ्या, लोकांनी आपल्याला मान दिला आणि नाही दिला, काय फरक पडतो आपल्याला. दिला तरी उत्तम आहे, नाही दिला तरी उत्तम आहे. जो दे उसका भी भला आणि ना दे उसका भी भला. कोणी आपल्याला मान दिला तरी उत्तम आहे आणि नाही दिला तरी उत्तम आहे. त्याच्या मानापानाने आपलं काय फरक पडतो, आपण आहे तिथेच आहेत ना. कोणी मान दिला काय, न दिला काय, अशी वृत्ती झाली पाहिजे. मिळाला मान तर उत्तम आहे, नाही मिळालं तर त्याचं दुःख नाही. अखंड वृत्ती समाधान नेणे काहीच मानापमान. तोडोने आशा पारबंधन करी भजन श्रीहरीचे. कुठल्याही प्रकारची आशा नाही, मानाची अपेक्षा नाही, सन्मानाची अपेक्षा नाही. स्नान करून सत्वर पूजा करी षोडशोपचार 7 शते नमस्कार देवास नित्य घालेसे. स्नान करावं, देवाची पूजा करावी, षोडशोपचार पूजा करावी. आणि रोज किती नमस्कार घालायचे? 700 नमस्कार देवाला घालत होता. 700 नमस्कार रोज देवाला घालायचा. स्नान करून सत्वर पूजा करे षोडशोपचार 7 शते नमस्कार देवास नित्य घालत असे. गीतेचा श्लोक 1 म्हणून मग करत असे. साष्टांग नमन ईशा रीती नित्य नियम आणून मग भोजन करत असे. गीतात किती श्लोक आहेत? 700 श्लोक आहेत. एक श्लोक म्हणायचा, एक नमस्कार घालायचा, असे 700 श्लोक म्हणायचे आणि 700 नमस्कार घालायचे, असा त्याचा नियम होता. कुणाचा नियम होता? जोगा परमानंद या भक्ताची कथा चालली. जोगा परमानंद याचा नियम होता की गीतेतला एक श्लोक म्हणायचा आणि नमस्कार घालायचा. असे 700 श्लोक म्हणून 700 नमस्कार तो भगवंताला घालायचा.
गीतेचा श्लोक 1 म्हणून मग करतसे साष्टांग नमन ऐशा रीती नित्यनेम सारून मग भोजन करतसे. काहीतरी नित्यनेम केल्या वाचून बक्षेला न तो तरी तो मनुष्य सुकरा समान बोलले वचन धर्मशास्त्री. धर्मशास्त्र असं सांगतं की काहीतरी नेम करावा आणि मग जेवण करावं. तरी मग जेविता भोजन गोड वाटे काही मेळवी मग भक्षी. तरी मग जेविता भोजन गोड वाटे. काहीतरी नियम पाहिजे का नाही. रोजचा नियम असावा. स्नान केल्यानंतर ज्याला संध्याकाळी त्यांनी संध्या करावी, ज्याला स्नान केल्यानंतर देवाची पूजा करायची त्यांनी पूजेचा नियम असावा. ज्या बाबा घरात एक मनुष्य पूजा करतोय तर दुसऱ्याचा निदान त्याला रोजचा सकाळी उठला की देवाला नमस्कार, आईवडिलांना नमस्कार, आपल्यापेक्षा वडील माणसांना नमस्कार, हा नियम असावा. एखादा स्तोत्र वाचनाचा नियम, कुठला तरी नियम असावा. म्हणजे माणसाने तुळशीला पाणी घालण्याचा नियम, देवापुढे दिवा लावण्याचा नियम, काहीतरी एक नियम असावा आणि मग जेवण घ्यावं. काहीतरी नित्यनेम केल्या वाचून बक्षील अन्न तरी तो मनुष्य सुकरा समान बोललेले वचन धर्मशास्त्री. पशु पक्षी हिंडता जाणत असे कदानकडे पापुण्य कीटक मुंगी श्वापदा कारण शास्त्राचरण नसे की. पशुला पक्षाला पाप नाही पुण्य नाही, कीटक आहेत, मुंगी आहेत, बाकी मनुष्य सोडून बाकी कोणाला शास्त्राची मर्यादा नाही. शास्त्राची मर्यादा कोणाला आहे? मनुष्यालाच आहे. शास्त्र म्हणजे तरी काय? शास्त्र आपल्या आरोग्याच्या गोष्टी सांगतं. शास्त्राच्या प्रमाणे चालायचं म्हणजे काय? आपलं बघा सगळ्यात महत्त्वाचं काय? शरीर माध्यम खलु धर्म साधनम. आपलं शरीर उत्तम असेल तर प्रपंच, आपलं शरीर उत्तम असेल तर परमार्थ. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. आरोग्यम धनसंपदा शिकवलं त्यांनी लहानपणापासून आहे. आरोग्य हे धनसंपदा आहे. हे आपल्याला आणखीन कोणी शिकवलं? करोनाने शिकवलं. ज्याची इम्युनिटी चांगली आहे तो चांगला, तो वाचला त्यातनं. ज्याची इम्युनिटी कमी झाली तो त्याला त्रास झाला. म्हणजे ज्याने आरोग्य सांभाळलं आहे त्याचं कल्याण आहे. म्हणजे आरोग्याचं महत्त्व ह्या 2 वर्षात जेवढं माणसाला कळलं तेवढं किती प्रवचनं सांगून कळलं नसतं. आरोग्यम धनसंपदा. नाहीतर लाखो रुपये असलेली माणसं गेलीच की, ती काय पैसे त्यांना वाचवू शकले नाही. आरोग्यम सगळ्यात महत्त्वाचं काय? आरोग्य आहे. मग आता हे शरीराचं आरोग्य टिकवण्यासाठी शास्त्राने घालून दिलेले नियम पाळले की शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. शास्त्राने घालून दिलेले नियम आहेत ते आपल्या आरोग्यासाठी घालून दिलेले नियम आहेत. आणि परमार्थ हे मनाची शुद्धी करतं आहे. शरीराची शुद्धी करण्यासाठी हे शास्त्राचे नियम आपल्याला घालून दिलेले, त्याप्रमाणे नियम पाळले तर त्याची तब्येत चांगली राहते. पहाटे लवकर निजे लवकर उठे ते अशी आरोग्यता भेटे. आरोग्य भेटायचं काय? लवकर जो झोपतो आणि लवकर उठतो त्याला आरोग्य प्राप्त होतं. पहाटे लवकर उठावं, हवा चांगली असते त्यावेळेची. म्हणजे हे सगळे काय आहेत? तर शरीरशास्त्राचे नियम आहेत. त्याला फक्त पाप लागेल पुण्य लागेल एवढी संकल्पना दिली, पापाच्या भीतीने का होईना, पाप लागू नये म्हणून का होईना, पण चांगलं वागावं अशी त्याच्यामागची भावना आहे. म्हणून शास्त्र सांगेल ते ऐकावे असं म्हटलंय. शास्त्र आपल्या कल्याणासाठी सांगणार. ते जर आपण ऐकलं तर आपलं कल्याण आहे, नाही ऐकलं तर नाही. त्याच्यात काय? पशु पक्षी हिंडता जाण त्यासी कदा नगडे पाप पुण्य कीटक मुंगी श्वापदा कारण शास्त्राचरण नसे की. अवचित नरदेह लादला पाही त्याचे सार्थक करावे काय. सत्समागमाविण नरदेही ज्ञान नव्हेची सर्वता. जर राजाने काय सांगितलं एकदा की एक टाळी वाजली की कावळा सापडला पाहिजे. त्याला म्हणले मी 1000 रुपये देईन. आता लोक एका माणसाने काय झालं, स्नानाला गेला होता आणि सहज त्यांनी टाळी वाजवली, नेमका कावळा सापडला. तो घेऊन गेला राजाकडे, त्याला 1000 रुपये राजाने दिले. आता दुसऱ्या दिवशी तो अंघोळीला गेल्यानंतर सारखं टाळ्या वाजवतो याला, पुन्हा येईल का कावळा? नाही येणार. तो अवचित सापडला. म्हणजे सहजगत्या टाळी वाजवायला आणि कावळा सापडायला गाठ पडली. पण असे रोज टाळ्या वाजवून कावळा सापडेल का? नाही सापडणार.
पण तो अवचित सापडला. म्हणजे त्या माणसाला जसा टाळी वाजवताना सहजगत्या कावळा सापडला आणि राजाने जो नियम केला होता की जो कावळा मला आणून देईल त्याला मी पैसे देईन, काय टाळी वाजवून कावळा सापडला पाहिजे असं त्याचा नियम होता. त्याप्रमाणे त्याला एकाच माणसाला सापडला, त्याला 1000 रुपये त्याने दिले. त्याच माणसाने पुन्हा किती टाळ्या वाजवल्या तर त्याला पुन्हा कावळा सापडला नाही. म्हणजे सापडला कसा? अवचित, अचानकपणे सापडला. तसा अचानकपणे आपल्याला हा नरदेह मिळाला आहे. पुन्हा लक्ष 84 फिरलो, कोठेन सुख लादलो, दैवयोगे आलो शरणसमर्थासी. म्हणून हा आपल्याला मिळालेला नरदेह याचं सार्थक करायला पाहिजे. जिता सार्थक नाही केले व्यर्थ आयुष्य निघून गेले. काय उपयोग आहे त्याचा? जिवंत असताना सार्थक केलं नाही तर त्याचा उपयोग काय? अवचित नरदेह लाधला पाही, त्याचे सार्थक करावे काही. सत्समागमा वीण नरदेही, ज्ञान नव्हे सर्वथा. माणसाला ज्ञान पाहिजे. ते ज्ञान कुठे मिळेल? सत्संगामुळेच मिळतं. सत्समागमामध्ये ज्ञान मिळतं. म्हणाल संसार धंदा करता देख, नेमास कैचे आरणू का, याच्याविषयी सोडू नका. असे एक ते ऐका, तीर्थे व्रते तपे दाने अनुष्ठान देह दंडणे, या सर्व अरिष्ट एक साधन करणे, श्रीहरी भजन करावे. कोणी म्हणतील बा संसार प्रपंच करता करता तीर्थयात्रा करणं हे ते जमत नाही, अजून मुलं लहान आहेत, हे आहे, त्यांची शिक्षण व्हायचे, कधी तीर्थयात्रेला जावं, कधी नित्यनेम अमुक करावं तमुक करावं, आम्हाला प्रपंचातनं वेळ मिळत नाही. अरे म्हणले काही नाही वेळ मिळाला ना, नाम घ्यायता येईल का नाही तुला? अहो येता जाता बसत उठता घास गिळता सहजगत्या नाम घेता येतं. या सर्वावरिष्ठ एक साधन करणे, श्रीहरी भजन करावे. नामस्मरणावेण विशेष काही कलियुगी साधन बोलले नाही, जैसे मृत्यूकाळाचे समय अमृत जीवे सकळासी. सत्ययुगामध्ये तपश्चर्येच्या योगाने देव प्राप्त होत होता. त्रेतायुगामध्ये यज्ञयागादिक करून देव प्राप्त होत होता. द्वापार युगामध्ये पूजा अर्चा करून देव प्राप्त होत होता. आणि कलियुगामध्ये देव प्राप्त व्हायला काय साधन आहे? नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन आहे भगवंताच्या प्राप्तीचं नामसंकीर्तन हे आहे. नामस्मरणावेण विशेष काही कलियुगे साधन बोलले नाही, जैसे मृत्यूकाळाचे समय अमृत जीवे सकळासी. तरी संसार धंदा करता जाण, जो अखंड करेल हरिचिंतन, त्याच वयासी जगज्जीवन बैसे येऊन निजप्रीती. असो बहुत बोलून काय, म्हणून नित्य अखंड नामस्मरण करावं. त्याच्या जवळ येऊन देव बसतो. काय म्हणते पहा, त्याच पाशी जगज्जीवन बैसे येऊन निजप्रीती. त्याच्याजवळ देव येऊन बसतो. कुणाजवळ देव येऊन बसतो? नामस्मरणाजवळ. नामस्मरण करणाऱ्याजवळ देव येऊन बसतो. पण नामस्मरण कसं करायला पाहिजे? नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. नित्य नेम, अहो नामस्मरणाचा त्याचा नित्य नेम पाहिजे. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दयाजवळ. त्याचपासी जगज्जीवन वैसे उन्नीची प्रीती. असो बहुत बोलून काय अविस्मृती, नाम महिमा सर्व जाणती, अनुभव वाचून सांगता युक्ती न लगेची ती सर्वदा. ऐसा हरिभजनाचा छंद घेतसे जोगा परमानंद, हृदयी चिंतून गोविंद स्वानंद वरित सर्वदा. असा हरिनामाचा छंद लागलाय त्याला. असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंध. ऐसा हरिभजनाचा छंद घेतसे जोगा परमानंद, हृदय चिंतून गोविंद स्वानंद भरित सर्वदा. तव कोणे एके अवसरी व्यवसाय उतरले महाद्वारी, मेघवर्षला धरणीवरी कर्दंबोत झालासे. एकदा काही व्यापारी आले, महाद्वारात उतरले. चिखल झाला होता. आता डांबरी रस्ते, पूर्वीच्या काळी काय रस्त्यावर चिखल होता. पाऊस पडला की चिखल, पाणी टाकले की चिखल.
त्या चिखलात परमानंद जोगा नमस्कार घाले पांडुरंगा हृदय चिंतोने रुक्मिणी रंगा भक्त भवंगा निज प्रीती. त्या महाद्वारात चिखल झालेला आहे आणि हा जोगा परमानंद गीतेचा एक श्लोक म्हणतो आणि साष्टांग नमस्कार घालतोय. साष्टांग नमस्कार, एक श्लोक घालायचा, साष्टांग नमस्कार, सबंध अंगाला चिखल लागलेला. पुन्हा उठायचा, दुसरा श्लोक म्हणायचा, नमस्कार. 700 श्लोक त्यांनी तशा चिखलामध्ये घातले, सगळं अंग बरवटलेलं आहे. त्या चिखलात परमानंद जोगा नमस्कार घाले पांडुरंगा हृदय चिंतोने रुक्मिणी रंगा भक्त भवभंगा निज प्रीती. ऐसी निष्ठा देखून तेथे व्यवसायांचे द्रवले चित्त म्हणते धन्य वैष्णव भक्त वैराग्य विरक्त दिसतो की. मग दुकानातून पितांबरी काढला सत्वर जोग्या देऊन सत्वर केला नमस्कार निज प्रीती. आणि मग त्यांनी असं विचार केला व्यापाऱ्याने की याला काहीतरी द्यावं, म्हणून त्याने काय केलं, एक सुंदर असा पितांबर त्या परमानंद जोग्याला दिला. म्हणे स्वामी कृपानिधी एवढे वस्त्र नेसावे आधी मी शरणागत मंद बुद्धी गायसी गला नाही करत असे. जोगा बरे प्रत्युत्तर आम्हाचे कासे पितांबर जीर्ण वस्त्र असेल तर तरी द्यावे सत्वर मज लागे. ते म्हणजे मला पितांबर नको, एखादं जुनं वस्त्र असेल तर द्या. जीर्ण वस्त्र परिधान करून भिक्षा मागून आणावे अन्न तेणीची करून निर्विघ्न योग चाले आमचा. मज लागे आणला पितांबर तो देवास नेसवावा साचार तुम्ही आणि तेणे तुम्हाला रुक्मिणीवर कृपा करेल अपार करेल की. नाही तुम्ही पितांबर आणलाय ना, मला द्यायला, मला देऊ नका, पांडुरंगाला द्या. हा देव तुमच्यावर कृपा करेल. मला एखादं जुनं वस्त्र असेल तर द्या. ऐसे शिकवा मजला गे आणला पितांबर तो देवास नेसवावा साचार तेने तुम्हास रुक्मिणीवर कृपा अपार करील की. ऐसे शिकवले त्या कारण परितो नायकीच्या ज्ञान कोणाशी युग काय दान ते त्याच लागे कळेना. आता इतकं सांगतोय ते त्या व्यापाऱ्यांना कळे नाही. याला सोळं नेसून देऊन काय करणार. हा वेळ आहे तर चिखलात पण नमस्कार करणार, त्याचं सगळं सोळं चिखलाने माखून जाईल ना. हां, कुणाला काय द्यावं हे कळलं पाहिजे. पक्षिया टाकावे उदकणा पशुशी घालावे धर्मार्थ तृण सत्पात्र दे पाहून द्रव्यदान करते सज्ञान अखंड. पक्ष्यांना धान्य टाकावं, पशुला गवत द्यावं, सत्पात्री माणसाला द्रव्याचं दान द्यावं. वृक्षाचे मुळे जीवन घालता संतोष होय त्याच्या चित्ता आणि अन्न वस्त्र आयाचिता नेऊन द्यावे कांती. वृक्षाच्या मुळाला पाणी घालावं म्हणजे पानापर्यंत ते पाणी पोचतं, पाना फळापर्यंत पोचतं. जे अयाचित आहेत म्हणजे कुणाकडे काही न मागता जीवन जगतात त्यांना न मागता त्यांच्या घरी नेऊन द्यावं अन्न वस्त्र. ऐसे नकाळी व्यवसायाचे बळी पितांबर नसला त्याचे आपण दुसऱ्या बाजाराशी गेला असत तर ते दिव्य वस्त्र करून परिधान ओचे खोयले जोग्याने कर्दमे वस्त्र भरेल म्हणून खाली जपून घाली जपून दंडोत. मागे निर्भय टाकून अंग नमस्कार करी घाली साष्टांग ते आवरी निष्ठा सांडली मग अंतरला योग वसलो. दोन प्रहर तापला दिन क्षुदेने झाला व्याकुळ प्राण म्हणून नमस्कार संपूर्ण झाले नाही ते दिवशी. आता काय झालं, बळजबरीने त्याने त्याला सोळं नेसवलंय. आता सोळं नेसवल्यामुळे काय झालं, आता हे सोळं खराब होईल म्हणून तो जपून नमस्कार घालायला लागला. त्यामुळे नमस्कार झाले कमी, 700 नमस्कार झाले नाही. त्यातनं त्याला भूक लागली वेळ झाल्यामुळे. आणि मग काय त्या दिवशीचा नियम मोडला त्याचा. ऐसे नकाळीच व्यवसायाशी बळेची पितांबर नेसलेला त्याशी आपण दुसऱ्या बाजाराशी गेला असता तर ते दिव्य वस्त्र करून प्रधान ओचे खोयले जोगे आणि कर्दमे वस्त्र भरेल म्हणून घाली जपून दंडूत. मागे निर्भय टाकून अंग नमस्कार घाली साष्टांग त्या उघे निष्ठा सांडली मग अंतरला युग वस्त्र लोभे. दोन प्रहर तापला दिन क्षुदेने झाला व्याकुळ प्राण म्हणून नमस्कार संपूर्ण झाले नाही ते दिवशी. श्वेद पाजर देखून दृष्टी बहुत झाला असे हिंपुटी म्हणे आजी नमस्कार घालता कष्टी किमर्थ होतो कळेना. अंगातनं घामाच्या धारा लागल्या. तो जोगा परमानंद जोगा मनामध्ये विचार करतो की मी रोज 700 नमस्कार घालतो पण मला कधी घाम आला नाही, आज का मला घाम येतोय. स्वेद पाजर देखून दृष्टी बहुत झाला असे हिंपुटी म्हणे आजी नमस्कार घालता कष्टी किमर्थ होतो कळेना.
मग विवेके शोधणे अंतर म्हणे वैरी दिसतो की पितांबर यासे पाहता असा चार पडल्यानंतर सेवेशी म्हणाले, आज मला 700 नमस्कार घालायला उशीर का झाला, आज माझं मन एकाग्र का होत नाही. मग त्याच्या लक्षात आलं, आपलं हे 16 आपल्या आड येत आहे. हे पितांबर जो नेसलेला आहे ना, तो खराब होऊ नये म्हणून आपण हळूहळू नमस्कार घालतोय. हा पितांबरच आपल्या नित्य नियमाच्या आड येतोय असं त्याच्या लक्षात आलं. मग विवेके शोधणे अंतर, मग अंतःकरणामध्ये विचार केला असं का होतंय म्हणून त्याला विवेक म्हणतंय. मग विवेके करून विवेके शोधणे अंतर म्हणे वैरी दिसतो की पितांबर असे पाहता साचार पडले अंतर सेविषे की पौर्णिमेचा निशापती राहून गेलेला दैशा रीती तेवी पितांबरे मदप्रती पडली भ्रांती दिसत आहे की पात्री वाढले पक्वान त्याचे अवचिता स्पर्शले श्वान तेवी हरिभक्ती महाविघ्न पितांबर परिधाने केली की. अरे म्हणाले, ह्या पितांबराने आपल्या नित्यनेमामध्ये विघ्न आणलेलं आहे. काय म्हटलंय पहा, उच्छील माछील घेतला वसा टाकून देशील. एखादा आपण जो व्रत करतो त्याने आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होतं आणि एकदा ऐश्वर्य प्राप्त झालं की आपल्याला त्या व्रताचाच विसर पडून जातो. ना तरी गंगा तरी अश्वत्य की पात्री वाढले पक्वान त्याच्या अवचिता स्पर्शले श्वान ते विहारी भक्तीशी महाविघ्न पितांबर परधानी केली की. ना तरी गंगा तरी अश्वत्थ लावला त्यावरी आला वायूचा घाला तैशा परी पितांबर मधला वैरी जोडला दिसे की ऋषीवनाने क्षेत्र पिकले त्यावरी अकस्मात टोळ पडले तेवी पितांबरे विघ्न केले सुकृताशी पै माझ्या की संन्यासी करता अनुष्ठान त्याचे अवचित आले राजन तेवी माझे भक्ती लागून पितांबर शत्रू झाला की. कैसा घडला हा अन्याय, आता देहदंडन करावे काय अरण्यात जाऊन लवलाय पंचाग्नी साधन करावे अथवा शिव गोरांजन की पर्वती बैसावे जाऊन की अष्टांग योग साधना आता जाऊन करावे. ना तरी जाऊन त्रिवेणी प्रति देह घालावा करवती तेणे तरी रुक्मिणी भेटेल मध प्रति येऊन या की करतल भिक्षा मागून करावे सकळ तीर्थाटन तरी तेणे तरी जगत जीवन कृपा करले मधुरी की हिमाय अशी धावून तोडे तेथे वेचावे आपले जीवित तेणे तरी पंढरनाथ भेटेल निश्चित मध लागे की अन्नोदक टाकून उपोषण करीत बैसावे असणे तेणे तरी पुण्यचक तेणे पुण्यश्री चक्रवाणे भेटे येऊन तत्काळ की अग्निकाष्टे बक्षून त्वरित घ्यावे देहांत प्रायश्चित्त तेणे तरी योग तेणे योगी तरी पंढरनाथ कृपावंत होईल की. ऐसा अनुताप धरून चित्ती विचार करसे मागोती देवळा बाहेर चतुर्गती येऊन या बैसला. तो अपट वृषभ दोघे जण वृषीवर जातसे घेऊन त्याचे गळा बा लोंढणे बांधून जातसे घेऊन म्हणत जोग्याने देखून ते वेळी तयास पाचारले जोडी अनुतापे करून नेत्र कोणी अश्रुभात वाहते. मग कुणबी अशी काय बोलत बोल म्हणे आम्हाजी दोन्ही बैल दिव्य पितांबरे याचे मोल देत होतात का तू लगे. तेवढ्या ते कुणबी 2 बैल घेऊन चालला होता. त्या बैलाच्या गळ्यामध्ये लोढणं होतं. कशासाठी होतं, ते बैल जास्ती पडू नयेत म्हणून ते लोढणं घातलेलं होतं. जोगा परमानंदाने त्याला सांगितलं की बाबा ते बैल मला दे, मी हा नवीन पितांबर तुला देतो, त्याच्या बदल्यात मला ते बैल दे. कुणब्याने विचार केला की आपल्या बैलाच्या दुप्पट किंमत आपल्याला प्राप्त होते म्हणून त्याने तो पितांबर घेऊन ते बैल जोगा परमानंदाला दिले. जोगा परमानंदाच्या मनात काय विचार चालू आहे की ह्या पितांबरामुळे आपल्या नित्यनियमामध्ये खंड पडला आहे. रोज आपण 700 नमस्कार घालत होतो, ह्या पितांबरामुळे आपल्याला चिखल लागेल म्हणून आपण खूप काळजी घेतली आणि त्यामुळे नियमात खंड पडला. ऋषी येवलाने अंतरी विचारले की तो द्विगुण मोल येता देखले अवश्य म्हणून ते वेळे बैल दिले त्यापासे. जोगा निश्चय करून त्याशी बोले नम्रवचन म्हणे चराटे घेऊन माझे चरण शिवळ्याशी शिळवट्याशी बांधावे आणि सक्रदोनची ती आसोड मारी वृषभावरती मग तू जाई सदनाप्रती नधरीची ती भय काय. ते म्हणाले एक त्या बैलाच्या गळ्यात बांधलेलं लोढणं काढून टाक आणि माझे पाय चराट्याने बांध आणि बैलाच्या जोखडाला माझे पाय बांध आणि बैलाच्या पाठीवर जोरात आसूड ओढ, त्यामुळे बैल धावत जातील आणि बैल मला फरफटत ओढत नेतील, त्यामुळे माझ्या अंगाची सगळी साल्टी निघून जातील. पण त्याचं तू वाईट वाटून घेऊ नकोस, माझं जे व्हायचं ते होईल. तुला मी दिले सोड, त्या बैलाच्या पाठीवर 2 आसूड ओढ, बैल धावत सुटतील आणि मला ओढत ओढत नेतील जमिनीवरनं.
जोगा निश्चय करून येतो यास बोले नम्रवचन म्हणे चराटे घेऊन माझे धरे शरण शिवळ त्यास बांधावे आणि सक्रदोनीची ती आसूड मारी वृषभाप्रती मग तू जाई सदनाप्रती न धरी चित्ती भय काही अवश्य म्हणून अविवेकी शिवळट्यास चरण बांधलेशी की आज सोड मारताय काही की बैल पळती अरण्यात कंकर सराटे पाषाण लाग शरणा लागते अतिकठण तेने सकल त्वचा जडून गेले असे तयाची मग वाटेमध्ये काटे आहेत त्याच्यातनं चालले बैल काही दगड पाटेत पडले त्याच्यावरनं नाही चाललाय सबंध अंगाची सालटी निघून गेली त्या जोगा परमानंदाची तेने सकळ त्वचा झडून गेली तयाची बैल बुजून जाते तो रेने जीवी हरिण पळे पारधिया देखून तैशात परिमहारण्य हिंडत हे झाले ते जोगा अनुताप धरून म्हणे देह दुःखास काही न गणी म्हणे ऐसे दंडन मजला गुरी आजी अन्याय योग्य असे म्हणाले हीच माझा नियम मोडला त्याला हीच शिक्षा आहे म्हणाले ऐसे समाधान मनी मानून दोघमुखी करीत नामस्मरण श्रीकृष्ण श्रीरामकृष्ण नारायण पतित पावन करुणाब्दे जय रुक्मिणी मानस रंजना पयुग दिवासा शेषैना भक्त कैवार्या गुणनिधान जगज्जीवना पांडुरंगा ऐशारती स्मरण करीत कंठ झाला सदगतीचा वृषभ पळते अरण्या त्यामागे ओढत जासे त्वचा गेली सर्व जडवणे असती शरीराला जाणं निमेष मात्र जाईल प्राण एवढी निर्माण मांडे ऐशारती आनंदयुक्त जोगा असं प्रेम भजन करीत आहे करुणा ऐकून पण आले त्वरित धावून आता प्राण जातो की काय अशी वेळ आलेली आहे भगवंत धावून आले गजेंद्राची करुणा ऐकून शत्रुपावली चक्रवाणी की द्रौपदी गांजिता दुःशासने आले धावून जाहिरीती देवी जोग्याचे निर्वाण देखून सत्वर धावले चक्रवाणी वृषभाच्या शिवळा काढून दिदले सोडून तात्काळ मग आपल्या हस्ते जोडून चरणतयास दिदले आलिंगन कृपादृष्टी पाहताचे जाण दिव्य शरीर पै झाले भगवंताने त्याचे जे पाय त्या बैलांना थांबवलं आहे त्याचे पाय जे बांधलेत बैलाला ते सोडलेत आणि त्या जोगा परमानंदाला भगवंताने मिठी मारली आणि कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहिले कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीनाथ भगवंताने कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहिलं पुन्हा पहिल्यासारखं त्याचं शरीर आरोग्य संपन्न झाले जोग्यास म्हणे रुक्मिणी म्हण एवढे का मांडले निर्वाण काहीच नसताना झाण केले दंड अरे म्हणले एवढे देहाला का त्रास दिला रे बाबा असे काय तुझ्याकडनं चूक झाली होती तुम्ही करता अन्नपान तरी ते माझे मुखी पडते जाणं सहज करता गमनागमना त्याची प्रदक्षिणा आमची अरे माझे भक्त जे अन्नपान करतात म्हणजे तुम्ही जे अन्न ग्रहण करता ना ते माझ्याच मुखात पडतं अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देवा श्रुता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्भुज अरे तुमच्यासारख्या संतांच्या मुखामध्ये जे अन्न पडतं ना ते माझ्या मुखामध्ये पडतं तुम्ही अन्नपान करता पण ते माझ्या मुखात पडतंय तुम्ही करता अन्नपान ते माझे मुखी पडते जाण सहज करतसा गमन तेची प्रदक्षिणा आमची तुम्ही सहज चालतात पण तुमचे चालणं म्हणजे काय मला घातलेली प्रदक्षिणा आहे सहज करतसा गमनागमन तेची ही प्रदक्षिणा मुची ना तरी कोणाशी बोलाल वचन तेची माझी होत असे स्तवन तुम्ही कोणाशी बोलता ना तेच माझी स्तुती आहे तर ना तरी कोणास बोलाल वचन तेची माझे होत असे स्तवन की सुख संतोष करता असे न ते साष्टांगन मन मजवावे तुम्ही विश्रांती घेता तोच मला घातलेला नमस्कार आहे ऐसे असताना जे भक्त राया एवढी निर्माण केले कासे हा एरे मस्तक ठेवून पाया म्हणे करावी छाया कृपेची एके दिवशी पंढरी देवी मिळवून यांनी जे भक्त जोग्याचा सगळोतान त्याजवळ सांगितला साकेला सांगता वैकुंठनाथ ते आश्चर्य वाटे सगळा ते ज्ञानदेव म्हणे ऋषिकेशा ते तुझे लिहिले शांत नाही मग एकदा सगळी संतांची सभा भरली त्यावेळेला भगवंताने स्वतःच्या मुखाने जोगा परमानंदाने केलेलं निर्वाण कसं स्वतःला त्या बैलाला बांधून घेतलं हे सगळी कथा संतांना सांगितली साकल्य सांगता वैकुंठनाथे आश्चर्य वाटले सगळा ते ज्ञानदेव म्हणे ऋषिकेशा ते तुझे लिहिले शांत राही एकाहून एकाकडे निजभक्त आपुल्यास हे केले निर्माण त्याच्या प्रेम सुखाचे सोळे जाणसे गंधळा तुझे कम देवा असे तुझे अनंत भक्त आहेत त्यांच्या लीलाही अनंत आहेत तू त्या सगळ्या भक्तांचं रक्षण करतोयस तसं देवा आमचंही रक्षण कर कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा
करोमि यद्यन् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिवार शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर।